पोट साफ न होणं म्हणजे बद्धकोष्ठता असू शकते. सकाळच्या काही सवयी नियमित केल्याने शौचाची नैसर्गिक हालचाल सुधारण्यास मदत होऊ शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीला रोज शौच होणं आवश्यकच असतं असं नाही. शौच कडक होणं, खूप जोर लावावं लागणं किंवा अपूर्ण साफ झाल्यासारखं वाटणं ही बद्धकोष्ठतेची महत्त्वाची चिन्ह आहेत. सकाळी उठल्यावर काय करावं? तर उठल्यावर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. हळूहळू प्या. शरीराला पुरेसं द्रव मिळाल्यामुळे शौच मऊ राहण्यास मदत होते. दिवसभरही पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. 10 ते 15 मिनिटे चाला. शरीराची हालचाल करणं किंवा साधं स्ट्रेचिंग केल्यामुळे आतड्याची हालचाल सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. सकाळचा नाश्ता टाळू नका. नाश्त्यानंतर आतड्यांची हालचाल नैसर्गिकरित्या वाढू शकते. त्यामुळे नाश्ता केल्यानंतर शौचालयासाठी वेळ देण्याची सवय लावा. शौचाची इच्छा झाली की लगेच जा. शौचाची इच्छा वारंवार दाबून ठेवल्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. शौचालयात गेल्यानंतर घाई करू नका. दररोज नाश्त्यानंतर साधारण 10 मिनिटे शांतपणे शौचालयामध्ये बसण्याची सवय लावा. मात्र खूप वेळ बसू नका आणि जोरही लावू नका. पायाखाली छोटासा स्टूल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. शौचालयात बसताना पाय थोडे उंच ठेवून नक्कीच बसा. यामुळे शौच सहज होण्यास मदत होते. आहारामध्ये काय वाढवावं? तर फायबर वाढवा. पपई, पेरू, संत्री, सफरचंद यासारखी फळे वाढवा. भाज्या वाढवा. डाळी, कडधान्ये वाढवा. भिजलेले मणू इतर सुकामेवा नक्कीच वाढवा आणि तो मर्यादित प्रमाणामध्ये ठेवा. फायबर अचानक खूप वाढवू नका. त्यामुळे गॅस किंवा पोट फुगणं होऊ शकतं. फायबर वाढत असताना पाण्याचं प्रमाणही योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्या? मेन महत्त्वाचं म्हणजे शौचाची इच्छा दाबून ठेवू नका. खूप जोर लावू नका. शौचालयामध्ये मोबाईल पाहत बसू नका. फक्त चहा किंवा कॉफी घेऊन नाश्ता घेणं टाळू नका. दिवसभर कमी पाणी पिऊ नका. जास्त पाणी प्या. जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नका. स्वतःहून जुलाबाचं कोणतं औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? बद्धकोष्ठता वारंवार होत असेल किंवा सुधारत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. शौचातून रक्त येणं, काळी शौच होणं, तीव्र पोटदुखी, उलट्या, पोट फुगणं, कारण नसताना वजन कमी होणं किंवा गॅस, शौच अजिबात न होणं अशी लक्षणे असतील तर वैद्यकीय तपासणी करणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे सकाळी कोमट पाणी, चालणं, नियमित शौचाची वेळ या सवयी उपयोगी ठरू शकतात. एवढं केल्यामुळे पोट साफ होईल आणि आपण शांत बसू असं नाही, तर योग्य ते उपचार घेऊन आपलं दिवसभराचं रुटीन व्यवस्थित फॉलो करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली तर नक्कीच आपल्या एकंदरीत आरोग्यामध्ये नक्कीच सुधारणा होते.